राज्य गटाचा खऱ्या अर्थाने रक्ताचा किंवा एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ता या सर्वांना मी एवढं सांगू इच्छिते की आता उद्या पहिलं अजितदादा भेट घेणार आहे की लाडकी बहीण ह्या महिलांशी। तर आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे सातारा जिल्हा हा 1 नंबर फॉर्म भरून घेण्यात प्रथम क्रमांकावरती आहे आणि त्याच्यामध्ये फलटण हा 1 नंबरला आहे आणि फलटण 1 नंबरला असण्याचं कारण म्हणजे बाबांनी स्वतः त्याच्यासाठी मदोजी कॉलेजवरती 4 मीटिंग घेतल्या। त्यामध्ये आपण तालुक्यातले सर्वच कार्यकर्ते उपस्थित होतो आणि ही जी लाडकी बहीण योजना आहे ही पूर्ण ताकदीनशी फलटणमध्ये सक्सेस होण्याचं कारण एकमेव म्हणजे महाराज साहेब आहेत, आमदार साहेब आहेत आणि बाबा आहेत। कुठल्याही तालुक्यामध्ये असं नियोजन केलं नव्हतं। बाबांनी स्वतः त्यांच्या शिक्षण संस्थेतले शिक्षकांना तालुक्यातील 128 गावामध्ये विभागून दिलं होतं आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून ज्या महिला फलटण असेल, साखरवाडी असेल, आजूबाजूच्या शहरामध्ये जाऊन ज्या फॉर्म भरू शकत नव्हत्या अशा ज्या गरजवंत महिला होत्या त्यांच्यासाठी कॅम्प लावला आणि लाडकी बहीण ही योजना सक्सेस केली। तर उद्या दादांनाही आम्ही हे स्पष्ट शब्दात सांगू की फलटण तालुक्यामध्ये आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी फलटण तालुक्यामध्ये ज्या राज्याच्या महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्य गट असेल, आमदार साहेब असतील, बाबा असतील, महाराज साहेब असतील यांच्या माध्यमातूनच आपण सक्सेस करतोय। आपण रक्ताचं पाणी करतो, बाबा आपल्याला पूर्ण ताकद देतात, वेळ देतात आणि आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, ते सक्षम करतोय। पण याचं सर्व क्रेडिट हे ना पाठीमागून येऊन भाजप आयत्या पिठावरती रेगोट्या ओढते आणि ते कुठंतरी आम्हाला मान्य नाहीये। आपण एकीकडे म्हणतो की आम्ही महायुतीमध्ये आहे आणि 100% मध्ये 30% काम ते करतात, 70% काम आपण करतो, पण आपण 70% काम करूनही आपलं 70% श्रेय ते घेऊन जातात आणि हे जे चाललेलं आहे फलटण तालुक्याचं राजकारण हे आम्हाला खरोखरच बाबा, महाराज साहेब, आमदार साहेब मान्य नाहीये। त्यांचं पडूनही ते आता माजी खासदार आहेत, मी स्पष्ट बोलते, तरी आपण कार्यकर्ता त्यांना का भितो हा माझ्या समोर येणं सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे। लोकसभेच्या वेळेस आमच्या इथं समोर बसलेल्या जवळजवळ 70% लोकांना ऑफर आलत्या की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्या अडचणी सोडू, पण निष्ठा कुठंतरी निष्ठा असते की 30 वर्ष माझे सासरे असतील, आमची पिढी असेल, आमच्या नंतरची पिढी असेल, यांना कुठंतरी राज्यगट असेल, राज्यघराणे असेल हे एक सुरक्षिततेचं कवच वाचतं। इथं सुसंस्कृतपणा आहे, सुशिक्षितपणा आहे आणि शांत आणि संयम आहे। इथं कुठल्याही महिलेवरती आरेरावी केली जात नाही, बोललं म्हणून दमदाटी केली जात नाही। आपण आपल्या नेत्याची बाजू मांडतो म्हणजे आपण चुकीचं मी स्वतः महाराज साहेबांना माझे वडील मानते, मी माझ्या वडिलांच्या बाजूने बोलते म्हणजे मी चुकीचं करते असं मला कुठेही वाटत नाही। तर तुम्ही का बोलता आणि तुम्ही बोलता म्हणून जर तुम्हाला घरी धमकी येत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि मला हे जे भाजपचं राजकारण फलटण तालुक्यामध्ये दडपशाहीचं चालू आहे हे अमान्य आहे। तर मला असं वाटतं की आपण दादा असतील उद्या तर स्पष्टपणे काही आपल्या भूमिका आहेत त्या दादांपर्यंत बाबा मांडायची आम्हाला संधी द्यावी की फलटण तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं काम आहे। आता परवा दिवशी 2 दिवसापूर्वी जो स्टंट झाला तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा होता। आमच्यापेक्षा मला असं वाटतं की तरुण वर्गामध्ये हा जो स्टंट झाला याची नाराजगी, माझ्या गावातले 4-5 मुलं आले होते, ते इंटरव्ह्यूसाठी आले होते, सकाळपासून थांबले होते, या लोकांनी आले, स्टंट केला, तो इंटरव्ह्यू उधळून लावला, त्यांचं स्वतःचं काम शून्य, पण दुसऱ्यांनी केलेल्या कामावरती म्हटल्याप्रमाणे आयत्या पिठावरती रेगुट्या ओढायचं त्यांचा डे 1 पासूनचा असणारा प्रयत्न। तुम्ही स्वतः कंपनी काढा, तुम्हाला कसं भरायचंय तसं भरा, आम्ही तिथं येणार नाही, आम्ही तिथं स्टंट करणार नाही। आज तुम्ही स्वतः ह्यांची महाराज साहेबांचं तिथं 90% म्हणूया 100% श्रेय आहे किती कंपनी आणण्याचं, तिथं येऊन जर तुम्ही स्टंट करत असाल तर बाबा मला असं वाटतं की उद्या त्यांची एवढी मजल जाईल की ते गोविंदवरती स्टंट करतील, श्रीरामवरती स्टंट करतील, साखरवाडीच्या कारखान्यासमोर येऊन स्टंट करतील, हे असंच नाही तसंच। आणि ह्याच्यातून साध्य त्यांना फक्त एवढं करायचंय, तरुण वर्गांना दाखवायचंय की बाबा आम्हाला तुमचा किती पुळका आहे, जर हा पुळका, ही ओढ, हे प्रेम जर तुमचं होतं तर तुम्ही 5 वर्ष का बरं शांत बसला? का तुम्हाला 5 वर्ष कमिन्सच्या भूमिपुत्रांची आठवण झाली नाही? का 5 वर्ष तुम्हाला नवीन कंपनी फलटण तालुक्यात आणावीशी वाटली नाही? स्वतः कुठलंही काम न आणता आहे ते काम बंद पाडायचं। उद्या आपण बघतोय की गुजरात कुठलीही कंपनी त्यांच्या इकडे घ्यायला बसलेलीच आहे, उद्या जर ते म्हणतात आम्ही टाळा ठोकू, टाळा ठोकलं तर कमीच चला, शेवटच्या मिनिटाला गुजरातला जायला तयार आहे। इथं काम करणाऱ्या 6000 मुलांचा प्रश्न माजी खासदार सोडवणार आहेत का? आपल्या तरुणांना पाहिजे, हा स्टंट हाणून पाडला पाहिजे। तरुणांना फक्त
आपल्याकडं मला तुमचा किती पुळका आहे आणि मी तुमचे किती जीवानिशी किंवा मनापासून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. हा जो दिखावा आहे हा फक्त दिखावा आहे. 5 वर्षापासून ह्या माणसाला भूमिपुत्रांची आठवण झाली नाही. 5 वर्षामध्ये ह्या माणसाला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. 5 वर्षामध्ये ह्या माणसाला तालुक्यातील मुलांना शिक्षणासाठी सोय करावी ह्याची आठवण झाली नाही. आणि असं दाखवतात की पाणी पाणी. मी तर नेहमी भाषणांमध्ये म्हणजे आता मला तर असं वाटतंय की 5 वर्षापूर्वी फलटण तालुक्यामध्ये पाणी घट्ट असतं की पातळ असतं, पाणी खायचं असतं की प्यायचं असतं हे माहिती नव्हतं. हे महाशय आले आणि फलटण तालुक्याला पाणी माहिती झालं. असं जो स्टंट करतात ना, हे मला सर्वांना विनंती आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना की महाराज साहेबांच्या पाठीमागं, बाबांच्या मागं, आमदार साहेबांच्या पाठीमागं आपण कायम खंबीरपणे उभा राहू. मला स्वतः ऑफर असून मी गेली नाही. त्यांचा स्टंट असा होता, जे निष्ठावंत आहे त्यांचं नाव चर्चेत आणायचं आणि त्यांच्या बद्दल नेत्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण करायचा. न घाट का ना घाट का अशी परिस्थिती करायची. पण आम्ही तिथं कुठेही फसलो नाही आणि ठामपणे महाराज साहेबांच्या बाबांच्या पाठीमागे राहिलो. आणि तालुक्यातील 128 गावातल्या तरुणांना माझी विशेष विनंती आहे की कुठल्याही स्टंटला भूलथापांना बळी पडू नका. काहीही होणार नाही. जेव्हा ते नायकुमवाडीची इंडस्ट्रीज आणतील तेव्हा म्हणायचं कुठंतरी काहीतरी केलं. पण ते आणायच्या अगोदर जे बोलबच्चनगिरी चाललेली आहे त्याला न भाळता आपण साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहूया. आपलं काम अवितरत करूयात आणि तालुक्यामधील बेरोजगारांचा प्रश्न, मी म्हणते आपल्या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. 11 तालुक्यामध्ये एकमेव फलटण तालुका असा आहे की जिथं 2 कारखाने सक्षम चालू आहेत, गोविंद चालू आहे, शिक्षण संस्था आहेत, कमेंटसारखी कंपनी आहेत. आपल्याकडं बेरोजगारीचा प्रश्न एवढा मोठा नाही. थोडंसं फलटण तालुक्याच्या बाहेर जाऊन बघा, अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यामुळं जेवढं आपण ह्यांचं ऋण येतं आपल्यावरती, त्या ऋणातून मुक्त होणे एवढं सोपं नाहीये. तर तरुणांना माझी विशेष अशी विनंती आहे की पाठीमागं राहा, नवीन फळी तयार करा, जुन्यांचा अनुभव पाठीशी घ्या आणि नवीन न घाबरता, कारण माझी असतात. त्यामुळे जे आहेत महाराज साहेब आहेत, बाबा आहेत, आमदार आहेत, त्यांच्या पाठीमागं उभं राहून खंबीरपणे उभं राहून त्यांचा हात बळकट करूया. कुणाच्याही कसल्याही भूलथापांना बळी न पडता, धमक्यांना बळी न पडता आपण असंच लढत राहूया. आणि महाराज साहेब बाबा, मी शब्द देते की आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर असू. आणि जे काही तुमच्यावरती येईल तेच, अगोदर म्हटलं तरी पुढे उभं राहायलाही आम्ही तयार आहोत, कारण आम्ही थोडं याच्यातलं गेलेलो आहे. त्यामुळे आता भीती मेलेली आहे. एवढं बोलते आणि थांबते. आणि सर्वांना विनंती आहे की आमच्या महिला भगिनींना यायची इच्छा असते पण त्यांना कार्यक्रमाला येता येत नाही. त्यामुळे उद्याचा कार्यक्रम सक्सेस करायचा असेल तर माझी विनंती एक महिला म्हणून की तुम्ही त्यांना घेऊन या आणि उद्या मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित राहू द्या.